नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की संगीताने फोन करून म्हणजे आबांच्या फोनवर फोन केल्यानंतरून असं सांगितलेलं असतं की अद्वैतरावांकडे जरा फोन देता का. तेव्हा अद्वैत दादा फोन आपल्याकडे घेतो आणि म्हणतो, हॅलो, हां बोला ना मिसेस खरे, निघाला नाहीत का तुम्ही अजून? निघालात की नाही म्हणजे मला सांगता का जरा? तेव्हा आता लगेच संगीता ढसा रडू लागते आणि म्हणते, अद्वैतराव, अहो एक प्रॉब्लेम झाला आहे हो, कला घरात नाही आहे. आता लगेच अद्वैत घाबरतो आणि म्हणतो, म्हणजे? लगेच संगीता म्हणते, त्याचं काय झालं ना, ती गौरी आर पुसत बसली होती आणि थोड्या वेळाने मी आज जाऊन बघितलं तर ती तिथे नाही आहे. आम्ही सगळीकडे हुडकलं तिला, म्हणजे सगळीकडे शोधलं तिला, कुठेच नाही आहे ती घरामध्ये. आणि आता तर फोन पण उचलत नाही आहे ती. कुठे गेली, काय गेली, मला काही कल्पना नाही आहे. काय करू मी आता, असं रडत रडत ती म्हणत असते. तितक्या आता लगेच अद्वैत म्हणतो, हॅलो हॅलो, बोला ना मिसेस खरे. आता इकडे संगीताला काही बोलता येत नसतं. दिनकर फोन घेतो आणि म्हणतो, हॅलो हॅलो अद्वैतराव, अहो आम्ही आबासाहेबांना हे बोलू शकलो नाही, पण आमची कला घरातच नाही आहे हो, असं आता दिनकर सांगतो. आता संगीताला सारखं कलाच्या लग्नात आलेलं विघ्न आठवतं. कशा मजबुरीमध्ये कलाला लग्नाला बसावं लागलेलं होतं वगैरे वगैरे. म्हणजे कलाने अद्वैतचं लग्न जेव्हा पहिल्यांदा झालं होतं तेव्हा त्यांचे जे हाल झाले होते ते आता संगीताला आठवू लागतं. तर दुसरीकडे अद्वैतला असं शॉकिंग बघून म्हणजेच अद्वैतला असं शॉकमध्ये पडलेलं बघून लगेच आता आबा म्हणतात, काय रे अद्वैत, काय झालं? लगेच अद्वैत म्हणतो, आबा अहो कला घरी नाही आहे, घरात नाही आहे. आता सगळे जागचे उठतात आणि म्हणतात, काय? सगळे खूप घाबरतात. आता तिथे असलेली एक बाई म्हणते की नेहमी याच्या लग्नात काही ना काही विघ्न येतातच. पहिल्या वेळेला बायको पळून गेली आणि दुसऱ्या वेळेला पण तेच होतं की काय, याच्या नशिबातच नाही वाटतं सरळ लग्न होणं. काय माहिती कुठे गेली. आता लगेच ती दुसरी बाई म्हणते, अगं पण अशी कशी पळून गेली, प्रेमाचंच तर लग्न होतं ना हे. लगेच ती बाई म्हणते, हो प्रेमाचंच आहे. लगेच ती दुसरी बाई तिला म्हणते, काय माहिती बाई काय पुढे. तर दुसरीकडे कला जी राहुलच्या फ्लॅटच्या बाहेर जाऊन पोहोचलेली असते, ती आता दरवाजा थोडासा हलकासा उघडते आणि तिला आतमध्ये सगळे म्हणजे दिसतात. रोहिणी तिला दिसतात कलाला जेव्हा ती हलका दरवाजा उघडते तेव्हा. आणि आतमध्ये जेव्हा आता ती ढुंकून बघते तेव्हा सॉफ्ट बोर्डवर तिला 2 फोटोज दिसतात, एक तिचा आणि एक अद्वैतचा. आणि स्टिक नोट्सवर त्यांच्या खाली काहीतरी लिहिलेलं असतं. आणि आता लगेच ते आता कला बघत असते आणि वाचण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, अद्वैतच्या फोटोखाली त्यांनी काय लिहिलंय असं? काय अद्वैतच्या नावाखाली? याला सगळ्यात अगोदर आपल्याला बर्बाद करायचंय. बापरे, एवढं सगळं सुरू आहे हे इथे. आणि लगेच कलाच्या पण इथे तेच असतं की हिला संपवायची. आणि लगेच तितक्यात आता तो जो वकील असतो तो आता लगेच या दोघांना सांगत असतो, रोहिणी आणि राहुलला, हे बघा रोहिणी मॅडम, या माणसाची सही झाल्याशिवाय ती मालमत्ता जी चांदेकरांची आहे ती तुमची होऊ शकणार नाही. एकदाची काय या व्यक्तीची सही झाली की चांदेकरांची सगळी मालमत्ता, सगळी प्रॉपर्टी तुमची होईल कायमची. आता लगेच रोहिणी म्हणते, हो पण अद्वैतची सही घेताच येत नाहीये. आता राहुल म्हणतो, सगळ्यात आधी ह्याला बर्बाद करायचं. म्हणजे आता अद्वैतचा फोटो बघून त्याच्यावर काळ्या पेनाने काट मारत तो असं म्हणतो राहुल की सगळ्यात आधी याला बर्बाद करायचं. तर दुसरीकडे राहुल आता सोहमला म्हणत असतो की सोहम, ताबडतोब माझा फोन घेऊन ये, आता मला खरेला फोन करायचा आहे. लगेच सोहम म्हणतो की हो हो दादा, आणतो मी. आता लगेच सोहम अद्वैतचा फोन घेऊन येतो. तितक्यात आबा अद्वैतला म्हणतात, अद्वैत अरे ती कोणाचाच फोन उचलत नाहीये, कळतंय का तुला? लगेच अद्वैत म्हणतो, हो आबा, पण ती माझा फोन नक्की उचलेल असं वाटतंय मला, आपण लावूयात तिला फोन. आता अद्वैत लगेच कलाला फोन लावतो, तेही त्याच्या फोनवरून. आणि आता होतं काय माहिती आहे का, कला व्हिडिओ शूटिंग काढत असते तिच्या फोनवरून. राहुल, रोहिणी आणि त्या वकिलाच्या बोलण्याची शूटिंग काढत असते ती. आणि ऑलरेडी राहुलने सांगितलेलं असतं अद्वैतच्या फोटोवर असं काट मारून की सगळ्यात आधी याला बर्बाद करायचं. आता लगेच त्याच्या हातातला तो मार्कर घेऊन रोहिणी म्हणते, हो अगदी बरोबर. आणि मग लगेच नंतरून हे चांदेकर मॅन्शन म्हणजे चांदेकरांची प्रॉपर्टी ही आपल्या घशात पडेल आणि ते सगळे रस्त्यावर येतील असं आता ती बोलत असते. आणि कला सगळे व्हिडिओ शूटिंग काढत असते. आणि तितक्यात आता कलाचा फोन वाजू लागतो. म्हणजे कलाच्या फोनवर अद्वैतचा फोन येतो. तिचा फोन व्हायब्रेशन मोडवर असतो, तिचा फोन व्हायब्रेट होतो, पण तो फोन वाजल्यामुळे लगेच आता कलाचा हात म्हणजे थोडासा हलतो कलाचा हात. आणि तिच्या हातात जो चुडा असतो भरलेला एवढा मोठा, तो वाजू लागतो. म्हणजे बांगड्यांचा आवाज
आवाजाने आता लगेच कला थोडीशी पकडली जाणार असते. म्हणजे काय होतं माहिती आहे का, तो फोन व्हायब्रेट होतो आणि कलाचा हात थोडासा मागे पुढे हलतो आणि आता तिथे कलाच्या बांगड्या वाजतात. आणि कलाच्या बांगड्या वाजताच राहुल, रोहिणी आणि तो वकील सगळे कलाकडे बघू लागतात. म्हणजे कोण आहे तिथे उभं, की कोणाच्या बांगड्या वाजतायत. आता कलाच्या हे लक्षात येतं की ते दोघे तिघे तिच्याकडे बघतायत. आता कलाकडे ते सगळे बघत असतात, तेही अगदी रागाने. आता कलाच्या हे लक्षात येतं की त्यांनी बघितलंय, त्यामुळे त्यांनी पकडायच्या आत कला तिथून पळ काढते. कला तिथून खूप जोरात पळून निघते, म्हणजे पळ काढते कला तिथून. आणि ही रोहिणी लगेच तिचा पाठलाग करू लागते. आणि म्हणजे कला लगेच तिथून पळ काढते आणि लगेच रोहिणी म्हणते कला थांब. तर रोहिणी सुद्धा तिच्या मागे जाऊ लागते. कला तर पळतेच, पण रोहिणी लगेच तिच्या मागे मागे पळत येत असते. तर माझं म्हणणं आहे की कलाने थोडं फास्ट पळायचं पण नाही. आता एवढी मोठी बिल्डिंग आहे, ती साधी लिफ्ट नसेल का बरं. तर आता कला पायऱ्याने उतरू लागते आणि लगेच रोहिणी पण तिचा पाठलाग करते. कलाचं स्पीड एवढा स्लो असतो की रोहिणी तिच्यापर्यंत पोहोचून जाते. ती म्हणते कला थांब. कला थांबतेस का. आता कलाच्या मागे पळता पळता जेव्हा रोहिणीच्या हातात कला सापडते तेव्हा ती लगेच तिचा हात ओढते. तिच्यासोबत झटापटी होते तिची आणि लगेच कलाला अडवल्यानंतर कलाला ती पॅक पकडून ठेवते रोहिणी आणि म्हणते की मी तुला जाऊ देणार नाहीये कुठे. कला म्हणते सोडा मला. तेव्हा लगेच रोहिणी म्हणते नाही सोडणार. काय करणार आहेस ग तू. लगेच आता आपल्या हाताने रोहिणी कलाचं तोंड दाबू लागते. कला म्हणते एवढ्या खालच्या घराला जायला असं वाटलं नव्हतं कधी. त्या घरातली एकुलती एक मुलगी आहात तुम्ही आणि तुम्हीच त्या घरावर उठलायत. लगेच रोहिणी म्हणते गप्प बस, बंद कर ना तुझी फालतू बडबड. तुझी लायकी नाहीये माझ्यासमोर एवढं बोलायची. कला म्हणते माझी लायकी सोडा, तुम्हीच नालायक निघालात. आम्हाला वाटत होतं हे सगळे उद्योग राहुल करतोय, पण त्याच्या मागे तुम्ही आहात हे जेव्हा घरात सगळ्यांना कळेल तेव्हा काय होईल तुमचं याचा विचार करा. लगेच रोहिणी म्हणते अगं कसं कळणार आहे, इतकी वर्ष कळलं. कला म्हणते शी, हे असं बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही. त्या घराने काय नाही केलंय हो तुमच्यासाठी मुलगी म्हणून. एवढं सगळं केलंय आणि तुम्ही हे असं करताय. लगेच रोहिणी म्हणते शडा, या घरात कोणी मला मुलगी म्हणून मागवलं ग. की सरोज जेव्हापासून लग्न करून आमच्या घरात आली ना, तिने सगळं तिच्या हातात घेतलेलं आणि माझा तो बिंडोक बाप ती सांगेल तेच सगळं करतो. ती रडकी रजनी एक नंबरची शिमळते आणि तिचा मुलगा तो सुद्धा अगदी तिच्यासारखा आहे आणि ती त्याला साधं उभं सुद्धा करत नाही. अगं इतके फालतू आणि मूर्ख लोक आहेत हे, पण तरी मला डॉमिनेट करतात आणि माझ्या मुलाला सुद्धा त्याचा हक्क देत नाहीये. पण आता बास, आता मी या एकेकाला ठेचणार आहे आणि त्यांना कळणार सुद्धा नाहीये कोणी ठेचलाय ते. लगेच कला म्हणते रोहिणी मॅडम, मी असं कधीही होऊ देणार नाहीये. चांदेकरला जेव्हा हे सगळं कळेल ना तेव्हा तुम्हाला दोघांना तो सोडणारच नाही. लगेच रोहिणी म्हणते चांदेकर कोण, तो हलकट अद्वैत. अगं तो सुद्धा त्या सरोजचीच हाजी करत असतो. तो सुद्धा त्या सरोजचीच औलाद आहे. त्या सरोजने स्वतःचा मला दाबण्याचा जसा प्रयत्न केला ना, तसाच तो अद्वैत माझ्या मुलाला दाबण्याचा प्रयत्न करतो आणि तो तसाच माझ्या मुलाला सुद्धा जगू देणार नाहीये. म्हणून सगळ्यात आधी मी त्या अद्वैतलाच माझ्या टाचेखाली ठेचणार आहे, रस्त्यावर आणणार आहे मी त्याला आणि वाट लावणार आहे त्याची. तेव्हा कला म्हणते आज समजलं मला रोहिणी मॅडम, आमच्या घरावर कुठलाही शाप नाहीये. तुमच्यासारखी माणसं त्या घरात राहतात ना, म्हणून ते घर अडचणीत आहे. लगेच आता रोहिणी कलाचं पुन्हा तोंड दाबते आणि म्हणते कला खरे तुमचं घर त्या घरात मीच तुला घेऊन आली, पण काळजीपोटी नाही हं. मला अद्वैत आणि सरोजच्या गळ्यात तुझ्यासारखी तोंड बांधून माज उतरवायचा होता त्यांचा. म्हणून म्हणजे कला आता आठवते ती गोष्ट. म्हणजे कलाचं जेव्हा लग्न झालेलं असतं ना अद्वैत सोबत, तेव्हा हा मार्ग रोहिणीने सुचवलेला असतो की रोहिणीपर्यंत कलाला मांडवात उभं करा, हाच एक पर्याय कामी येणार आहे. तेव्हा कलाला हे आठवतं. आता रोहिणी म्हणते तुला काय वाटलं, घरातल्या या सगळ्या गोष्टी अशाच घडतायत. अगं कला खरे एवढे मोठे दिग्गज चांदेकर तुम्ही एवढे एकजात असे मंद कसे काय ग. शी, आठव तुमच्या बेडरूम मध्ये लागलेली आग, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी झालेला तुझा पाठलाग, ऑफिसमध्ये आलेले ते उंदीर आणि अवॉर्ड घ्यायला जाताना तुमच्यावर झालेला तो हल्ला. आता कलाला त्या एक गोष्टी आठवू लागतात बारकाईने. कला एक गोष्टींचा बारकाईने विचार करू लागते. आता लगेच रोहिणी म्हणते गोष्टी अशाच घडत नाही ग कला खरे. हे बघ तुझं ते दुकान जाळलं ते, त्यासाठी मीच तिला तयार केलं होतं. त्या जागेत तुम्ही दोघंही जळून मरून जायला हवे होतात ना, आणि जस्ट ते एक मिस्टेक होऊन गेली नाही, तुम्ही तिथेच मेले नाही. आता लगेच कला 2 पावलं पुढे त्याने म्हणते काय केलं आणि काय मिळवलं
रोहिणी मॅडम तुम्ही हे सगळं करून? हां, काय मिळवलं काय? अहो आम्ही आजही एकत्र आहोत आणि आता पुन्हा लग्न करतोय. तुम्ही आमच्या घराचं काहीही वाकडं करू शकत नाहीये. आता लगेच रोहिणी म्हणते, तुमचं घर? ते चांदेकर मॅन्शन? तुला एक गंमत सांगू का कला? ते घर आता माझंच होणार आहे ना. अगं तुला थोड्या थोड्या वेळात विसरायची सवय आहे का? आत्ता राहुलच्या फ्लॅटवर ऐकलंस ना तू? मी एक एक करून सगळ्यांच्या सह्या घेते. ती स्वतःला एकदम हुशार समजते ना. तिने कोणत्या कागदावर कधी स्वतःची सही केली तिला एवढं सुद्धा समजलं नाही आणि माहीत सुद्धा नाही. आणि माझा तो बावळट शाप शाप कोकलत असतो ना, असंच कोकलत कोकलत त्याने सुद्धा सह्या केलाय. इतरांच्या सह्या घेणं तर खूपच सोपं होतं. आता उरला फक्त आणि फक्त तुझा नवरा, तुझा अद्वैत, तुझा चांदेकर. एकदाच्या का त्या अद्वैतच्या सह्या झाल्या ना की एक एक करून घरातून लाथ मारून बाहेर काढणार आहे मी सगळ्यांना. तेव्हा कला म्हणते, रोहिणी मॅडम बास आता. मी माझ्या घरावर कुठलंही सावट येऊ देणार नाही. माझ्या घरच्यांच्या आणि तुमच्यामध्ये मी उभी आहे. मीच जाऊन सांगेन सगळ्यांना की तुम्ही आणि राहुल काय आहात ते. कला आता पुन्हा येऊ लागते, उतरू लागते. तेव्हा लगेच रोहिणी तिचा आता केस पकडते मागून आणि म्हणते, कला खरे कशी काय सांगणार आहेस ग तू? हां, मी जर तुला सोडलं तर ना, तुला काय वाटलं मी तुला एवढ्या सहजासहजी जाऊ देईन? मूर्ख आहे का ग मी? मला सगळं माहिती आहे. तू आमच्या घरात नसताना सगळे डोळे मिटून होते. कोणाला काहीच कळत नव्हतं. आमचं सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण तू आल्यापासून सगळे अलर्ट व्हायला लागले. त्यामुळे आत्ता नाही, आता खरे आमच्या आयुष्यातला तुझा अध्याय माझ्यामुळे सुरू झाला ना, आता त्याला पूर्ण विराम सुद्धा मीच देईल. आता रोहिणी कलाला खूप त्रास देत असते. रोहिणी ती काय करते, कलाचा मागून जुडा तिने पकडून घेतलेला असतो. कलाचे केस ओढते, कलाच्या मानेला दुखापत देण्याचा प्रयत्न करत असते. आजचा भाग तर खूपच कल्पनेच्याही पलीकडचा आहे. म्हणजे खूप त्रास होत असतो कलाला. आता शेवटी कला काय करते, तिच्या सहनशक्तीचा अंत होतो आणि ज्या हाताने रोहिणीने कलाची मान पकडलेली असते ना, कला मोठ्या हुशारीने तोच हात पकडते. तो हात वाकवते आणि तिला भिंतीशी लोटून लगेच कला म्हणते, कितीही प्रयत्न करा रोहिणी मॅडम, पण मी तसं कधीही होऊ देणार नाही. मी चांदेकरांची सून आहे. मी त्यांचं कधीही वाईट होऊ देणार नाही, कळलं? आणि जो त्यांच्याबद्दल वाईट चिंततो ना, मला तर मी योग्य तो धडा शिकवेल, कळलं? चांदेकरची अर्धांगिनी आहे मी त्याच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही, कुठलंही संकट येऊ देणार नाही. आता कला लगेच रोहिणीला ढकलते खाली लोटून देते आणि तिथून पळ काढते. आता लगेच रोहिणी म्हणते, कला थांब. मागून लगेच राहुल येतो. कला तिथून निसटलेली असते. आता राहुल म्हणतो, मॉम काय झालं मामा? आता लगेच रोहिणी म्हणते, अरे तिला सगळं कळलंय राहुल, कलाला सगळं कळलंय. आता ती कोणत्याही परिस्थितीत घरी पोहोचायला नकोय, कळलं ना? जा पकड तिला. आता लगेच राहुल म्हणतो, कला थांब. तर राहुल पण तिच्या मागे पळत सुटलेला असतो. आता कला सुद्धा तिथून पळ काढत असते. आता कला लगेच अद्वैतला फोन लावू लागते. कला खूप पळत असते, जीवाच्या आकांताने पळत असते. आणि नेमकं राहुल पण आता तिथून बाहेर पडलेला असतो, सगळीकडे शोधतो, पण त्याला सापडत नाही कला. म्हणून तो आता गाडीत बसतो आणि गाडीत बसून तिला शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याला ती दिसतच नसते. लगेच आता राहुल म्हणतो, कुठे गेली ही कला? दरवेळी माझी वाट कशी लावायची ना याच मागे असते, ओव्हर स्मार्ट. पण यावेळी सोडणार नाही मी तिला. प्रत्येक गोष्टीत आपला नाक खुपसायचंय ना तुला? लग्न करायचंय ना? बघतोच आता तुझं लग्न कसं होतं ते. आज काहीही झालं तरी तुझा गेम खलास तर मी करणारच आहे, असं आता राहुल बोलत असतो गाडीत बसल्या. तर लगेच दुसरीकडे आता संगीता आणि दिनकर इकडे आलेले असतात चांदेकरांच्या घरी. अद्वैत पण मला कळत नाही, कला जर अद्वैतला फोन लावते मग अद्वैत कसं काय तिला फोन लावतोय? काही कलाचा फोन अद्वैतपर्यंत येत नाहीये का? आणि नंतरून अद्वैतने केलेले फोन कलापर्यंत जात नाहीयेत का? काहीतरीच. लगेच दुसरीकडे ही आलेली असते संगीता चांदेकर मॅन्शनमध्ये आणि ती रडत असते. आता रजनी नाईलाजाने आलेल्या पाहुण्यांना पाठवून देत असते. ते आलेले पाहुणे सगळे गेलेले असतात आणि संगीता बिचारी रडत असते. सरोज तिला धीर देत असते. संगीता म्हणते की अहो, म्हणजे काजू गेली आहे शोधायला. ती म्हणाली होती की ती जसं कळेल तसं तुम्हाला लगेच कळवेल असं बोलली आहे, पण अहो तिचाही पत्ता नाहीये हो. लगेच रजनी म्हणते, काही होणार नाहीये तुम्हाला, सांभाळा स्वतःला. आता अद्वैत फोनवर फोन लावतोय, पण आता तो सुद्धा खूप अस्वस्थ आणि बेचैन झालेला आहे. आता कला अद्वैतला फोन लावते, अद्वैत कलाला फोन लावतोय, त्यामुळे दोघांचे फोन व्यस्त लागतात. आता अद्वैत अगदी रडवेल्या अवस्थेत म्हणतो, खरे कुठेस तू? मला खूप काळजी वाटते तुझी. खरे अगं फोन तर उचल. तर दुसरीकडे पळता पळता फोन करणारी म्हणजे ही कला, ती लगेच म्हणते, चांदेकर फोन करते मी तुला, फोन उचल प्लीज, फोन उचल चांदेकर, असं तिचं चाललेलं असतं. कला त्या रिक्षात बसते आणि लगेच त्या रिक्षावाल्याला सांगते की मी सांगते त्या पत्त्यावर घ्या, चला पटपट. तेव्हा आता लगेच कला फोन लावू लागते.
चांदेकर फोन उचल असं तिचं चाललेलं असतं. तर दुसरीकडे आता कलाला त्या रिक्षात बसताना राहुलने पाहून घेतलेलं असतं. तो आता स्वतःशीच म्हणतो, कला खरे आलीच आता शेवटी माझ्या हातात. माझ्यापासून आता तुला कोणीच वाचवू शकणार नाही. आता तू संपणार आणि चांदेकरांची सगळी प्रॉपर्टी आमची होणार. चांदेकर मेन्शनला तू काही वाचवू शकणार नाहीयेस. मुळात तुलाच कोणी वाचवू शकणार नाहीये. आता राहुल आपली गाडी जोरात चालवू लागतो आणि लगेच त्या रिक्षाच्या मागे मागे घेऊ लागतो. तितक्यात आता दुसरीकडे लगेच दिनकर फोन लावत असतात काजलला. दिनकर म्हणतात लागला. काजलचा पण फोन लागला. काजल आता फोन उचलते आणि ते बोलू लागतात. दिनकर म्हणतात, हॅलो काजल, कुठे राहिलीस ग तू? सापडली का कला? काजल म्हणते, बाबा सगळीकडे शोधतोय तिला पण कुठेच सापडत नाहीये ती. पक्के आणि आपल्या गॅसलाय पण आपली ताई कुठेच सापडली नाही. तर दिनकर म्हणतात, अगं अशी कशी सापडली नाही? काहीही कर पण आपल्या ताईला घेऊन ये. लगेच काजल म्हणते, हो बाबा तुम्ही काळजी करू नका, आपण नख कोल्हापूर पेंजून काढू पण तायडीला घेऊनच येऊ. आणि काय माहिती तायडी स्वतःच येईल, सापडेल तायडी, तुम्ही काळजी करू नका प्लीज. टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो दुसरीकडे अद्वैत पण सारखे फोन लावत असतो कलाला आणि कलाचा फोन लागत नसतो. म्हणजे कला फोन उचलत नसते, बिझी लागत असतो. अद्वैत लगेच आबांजवळ जातो आणि म्हणतो, आबा मी केव्हाचा कलाला फोन लावतोय पण तिचा फोन बिझी येतोय. लगेच आबा म्हणतात, अद्वैत पुन्हा एकदा फोन लावून बघ ना प्लीज. आता अद्वैत लगेच फोन करतो पुन्हा एकदा कलाला आणि आता कला पण इकडनं फोन लावत असल्यामुळे फोन व्यस्तच येत असतो. कला आता म्हणतो, कला फोन उचल प्लीज, फोन उचल. आता मला खरंच खूप काळजी वाटायला लागली आहे खरे तुझी. खरे एक वेळ बघ, तू मला आयुष्यभरासाठी जरी त्रास देत बसलीस ना तरी चालेल मला, पण आत्ता तू ये. निदान माझे फोन तरी उचल, नाहीतर कुठेस एवढं तरी मला कळू दे. आता काजल लगेच सगळीकडे कलाला शोधत असते. लोकांना वाटसरू लोकांना आता ती फोटो दाखवून कला ही दिसली का असं विचारते किंवा हिला कुठे पाहिलंय का असं विचारत असते. आता लगेच तिथले सगळे स्थानिक लोक, सगळे वाटसरू लोक तिला नाहीच म्हणत असतात की नाही आम्ही नाही बघितलंय. आता लगेच अद्वैत दिनकरकडे येतो आणि म्हणतो की मिस्टर खरे काय झालं? काजलला भेटली का खरे? काही कळलं का? काही सांगितलं का काजलने? तेव्हा दिनकर म्हणतात की नाही अजूनपर्यंत तरी कलाबद्दल काहीच कळलेलं नाहीये. तर दुसरीकडे संगीता खूप रडत असते. मिसेस खरे तुम्हाला खरे काही बोलली होती का जाण्याआधी? नीट आठवा. तेव्हा संगीता म्हणते नाही हो. लगेच आता सरोज म्हणते, अद्वैत आपण पोलिसांकडे जाऊयात का? आता लगेच अद्वैत म्हणतो नको आई, मी एकदा काजलशी बोलतो. अद्वैतचा फोन येतो. अद्वैत म्हणतो काही कॉन्टॅक्ट झाला का खरे सोबत तुझा? काही बोलणं झालं का? लगेच आता ती म्हणते काजल की नाही ना दाजी, काहीच नाही. सगळीकडे आपण तिला शोधण्याचा प्रयत्न करतोय पण ती कुठेच दिसत नाही आणि कोणाला काही विचारलं तर माहित पण नाहीये, कोणी बघितलं पण नाहीये तिला. लगेच अद्वैत म्हणतो ठीक आहे, तुला काहीही कळलं तर सगळ्यात आधी मला कळव. लगेच आता ती म्हणते हो दाजी तुम्ही काळजी करू नका. लगेच आता अद्वैत म्हणतो नाही सापडली तिला पण, काजलला पण. तर लगेच संगीता रडू लागते मोठ्याने. खूप रडत असते संगीता. आता लगेच सरोज म्हणते रडू नका, तुम्ही काही काळजी करू नका संगीता ताई, आपली कला परत येणार आहे. ती येणार आहे, आपल्या जवळ येणार आहे. त्यामुळे प्लीज रडणं बंद करा, रडू नका, शांत व्हा, तिला काहीही होणार नाहीये. मी म्हणाला ना आपली कला परत येणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका संगीता ताई. संगीता आता जागची उठते आणि लगेच सरोजला मिठी मारून रडते. सरोज पण तिला जवळ घेते आणि संगीता तिच्याकडे रडते खूप बिचारीकडे. संगीता म्हणते कुठे गेली असेल हो माझी मुलगी? इतकी बेजबाबदार नाहीये हो माझी कला. आणि म्हणजे ह्या ज्या क्षणाची ती इतक्या आतुरतेने वाट बघत होती त्या क्षणाला ती असं नाही करणार. नक्कीच काहीतरी गंभीर झालं असणार आहे. तिचा फोन पण लागत नाहीये, तिचा पत्ता नाहीये, म्हणून जीव घाबरवतोय हो माझा. तर दुसरीकडे आता आव्हांना आठवतं की म्हणजे जेव्हा ती मूर्ती खंडित झाली होती तेव्हा ते तिथले गुरुजी काय बोललेले असतात ते, भालचंद्रा तुझ्या घरात नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे आणि चाळावर गदा येईल. आता हा सगळा विचार डोक्यात घेऊन आबा म्हणतात हे सगळं त्या शापामुळे तर होत नसेल ना? आता लगेच आबा घाबरतात, आबांना थरथर व्हायला लागतं. आता दिनकर लगेच आबांना बसायला खुर्ची घेतात आणि अद्वैत म्हणतो आबा तुम्ही शांत व्हा प्लीज, तुम्ही विचार करू नका. आता लगेच सोहम म्हणतो थांबा मी पाणी आणतो. सोहम पाणी आणायला गेलेला असतो. आबा म्हणतात आता नवीन संसार सुरू करणार आहेत म्हटल्यानंतर दान उलटं पडलं असेल का? नाही अद्वैत, अरे आतापर्यंत सगळं चांगलं चाललं होतं रे, सगळं त्या शापामुळेच होत असणार आहे. तितक्यात सोहम तिकडनं पाणी घेऊन येतो आणि आबा पाणी पिऊ लागतात. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते आबा असं म्हणायचं नाही, अजिबात असा विचार करायचा नाही, तिने कोणाचं वाईट केलं नाही, तिचंही वाईट होणार नाही आबा, आता चांगलाच विचार करायचा. आबा म्हणतात नाही
आबा म्हणतात, हे सगळं त्या शापामुळेच होतंय. नाही नाही नाही, हे सगळं शापामुळेच होतंय. देवी आई, हे सगळं काय सुरू आहे ग? आता लगेच अद्वैत म्हणतो की बास झालं, आता कोणीही नेगेटिव्ह विचार करायचा नाहीये, मी जातोय खरेला घ्यायला. आबा लगेच म्हणतात, अद्वैत नाही नाही थांब, हे बघ अशा परिस्थितीत नवरदेवाने बाहेर पडायचं नसतं. आता हे सगळं झाल्यानंतर तुझ्या बाबतीत काही होणं मी सहनच करू शकत नाही. अद्वैत अद्वैत हे बघ, तू आता कुठे जाऊ नकोस. हे बघ, हवं तर आपण सोहमला पाठवू ना कलाला शोधायला. अद्वैत म्हणतो, मी आता घरी थांबू शकतच नाही. कलेला सुरक्षितपणे आपल्या घरी घेऊन येणं ही माझी जबाबदारी आहे. आम्ही एकमेकांशी लग्न करू, साथ देण्याचं वचन देणार आहोत एकमेकांना लग्न करून, आणि त्या वचनासाठी मला तिला सुरक्षितपणे घरी आणायलाच हवं. आता लगेच अद्वैत कलाला शोधायला तसाच निघतो. कलाला सगळे अडवत असतात, पण अद्वैत सुद्धा तसाच घाईने निघतो. आता अद्वैत आपल्या गाडीत बसतो आणि गाडी काढायला फोन लावत असतो आणि कला अद्वैतला फोन लावत असते. आता इकडे राहुल पण कलाचा पाठलाग करत असतो. कला म्हणते, चांदेकर फोन उचल ना रे, कुठे गेलेला आहेस तू? कला खूप फोनवर फोन लावत असते, फोनवर फोन ट्राय करत असते अद्वैतला. अद्वैत म्हणतो, हिचा फोन का नाही लागत आहे? खरे फोन उचल प्लीज. अद्वैत खूप फोन लावत असतो, पण काहीच नाही. दोघं ॲट अ टाइम लावत असल्यामुळे दोघांचे फोन बिझी येतात. आता लगेच तो रिक्षावाला म्हणतो, दादा दादा प्लीज फास्ट चला ना, थोडी इमर्जन्सी म्हणून सांगते, हवं तर जास्त पैसे घ्या पण स्पीड वाढवा, थोडं जोरात चला प्लीज. एवढ्यात कला आता स्वतःशीच म्हणते, फोन बिझी लागतोय, हा फोन उचलत नाहीये, ज्या कोणाशी बोलत असेल त्याचा फोन ठेव आणि माझा फोन उचल चांदेकर प्लीज, असं आता कला बोलत असते. आता तितक्यात तिथे आता जो राहुल आहे, जो पाठलाग करत असतो त्यांचा त्या रिक्षाचा, तो आता बाजूने एका टर्नला टर्न घेऊन घेतो आणि दुसरीकडे फोन लावत असतो. त्याचा पण तोच संताप होत असतो की फोन उचल फोन उचल. लगेच कला म्हणते, दादा प्लीज थोडं फास्ट चला प्लीज. म्हणजे प्रचंड आणीबाणीची परिस्थिती आहे. आता कला ज्या रिक्षात जात असते त्या रिक्षाच्या समोरूनच राहुल आलेला असतो. लगेच आता कला म्हणते, दादा राईट. आता लगेच तो रिक्षावाला रिक्षा फिरवू लागतो, पण राहुलची कार असते जी जाऊ देत नसते. खूप त्रास देत असतो तो. आता कला मागे मागे सरकेल किंवा इकडे तिकडे रस्ता न्यायला सांगेल रिक्षावाल्याला, तसंच आता तो पण करत होता राहुल. म्हणजे कला सांगते, दादा राईटला घ्या, तर तो लगेच मध्येच त्यांचा रस्ता ब्लॉक करत असतो राहुल त्याच्या कारने. आणि आता शेवटी कलाला पर्यायच नसतो. कला काय करते माहितीये का, रिक्षाच्या खाली उतरते आणि तशीच पळ काढते. आता लगेच राहुल म्हणतो, बरोबर सापळा बसलाय, मला तर हेच हवं होतं. कला आता रिक्षाच्या खाली उतरते आणि तिथून पळ काढते. ती जीवाच्या आकांताने पळत सुटते तिथून. आता एकीकडे अद्वैत जातो, एकीकडे कला पळत पळत जाते. म्हणजे खूप आणीबाणीची परिस्थिती आहे. खूप म्हणजे अगदी विचित्र त्रास तिला होत असतो कलाला. आणि आता ती पळते तरी पण, आणि अद्वैत कारमध्ये तिला शोधायला निघालाय, आणि इकडे राहुल तिला जोरात धडच देऊन देतो आणि कलाचा ऍक्सिडेंट होऊन जातो. कला जखमी अवस्थेत पडलेली असते. तिच्या आता पुढील भागात आपण बघणार आहोत की कलाचा ऍक्सिडेंट झालाय, ती जखमी अवस्थेत पडलेली आहे. आसपासचे लोक सगळे तिचा व्हिडिओ काढतायत किंवा पडली काय झालं म्हणून आजूबाजूला उभे. पण तिथे म्हणजे एक मुलगी येते, अगदी देवासारखी धावून आलेली मुलगी आहे ती, जी तिथे येते आणि सगळीकडे शोधू लागते, बघू लागते की म्हणजे काय झालंय ते बघू लागते. आणि लगेच आता ती मुलगी तिथे धावतच येते कलाच्या जवळ आणि म्हणते, कलाचा हात हातात घेते आणि म्हणते, मी तुला काही येऊ देणार नाही, अरे तुम्ही सगळे बघत बसण्यापेक्षा मदत करा. आता लगेच तिचा पण हार्टचा प्रॉब्लेम असतो त्या मुलीचा, जिचं नाव असतं सुकन्या. नवीन पात्र आहे हे मालिकेतलं. सो तिला पण हार्टचा प्रॉब्लेम असतो. सो तिचा पण आता तो त्रास सुरू होतो आणि कोणीच तिला मदत करत नसतं. आता लगेच ती म्हणते की डोंट वरी, ॲम्ब्युलन्स येते. म्हणजे ती मुलगी लगेच कलाला म्हणजे सांगत असते की ॲम्ब्युलन्स येते, डोंट वरी, मी तुला वाचवेलच, मी तुझा जीव वाचवूनच राहणार आहे. तर आता लगेच कलाला ती म्हणजे ॲम्ब्युलन्स येते, ती ॲम्ब्युलन्समध्ये कलाला भरती करते. पण तिचा सुद्धा हृदयाचा त्रास ते असतो, तिला हार्टचा प्रॉब्लेम असतो तिला. सो तिला पण तो त्रास व्हायला लागलेला असतो. म्हणजे तिचा जीव पणाला लागलेला असतो आणि कलाचा सुद्धा. तरी सुद्धा ती सुकन्या आपला जीव सोडून कलाचा जीव वाचवते आणि ती सुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते वाटतं. सो आता कलाला जेव्हा शुद्ध आहे त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तेव्हा कला म्हणते आता डॉक्टरांना की मला इथे कोणी आणलंय डॉक्टर. तेव्हा लगेच ते डॉक्टर म्हणतात की सुकन्याने, स्वतःला हृदयाचा त्रास असून सुद्धा तिने रिस्क घेऊन तुझा जीव वाचवला. आता कोण असेल ही सुकन्या जिने कलाला वाचवलं? आता सुकन्यासोबत कलाचं काही नातं असेल का, की काही जुनी ओळख? तर जाणून घेण्यासाठी आपले डेली एपिसोड्स बघत चला, फक्त आणि फक्त आपल्या चॅनल नाती मराठीवर. आणि हो, त्याचसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपले डेली अपडेट्स मिळत राहतील.
त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, आता वेळ झालेली आहे व्हिडिओच्या खाली आलेल्या कमेंट्सची, म्हणजे कमेंट्स वाचण्याची, कमेंट सेक्शन वाचण्याची. सो त्यातून आपल्याला पहिली कमेंट आलेली आहे. कोणाची पहिली कमेंट? शुभांगी बडेकर, चित्रा लांगे, लतिका जाधव, उषा पवार. ओके, त्यांचं म्हणणं आहे ताई तू बावळट खूप छान बोलते. हर्षाली भुवड, सुजाता तांबणकर, शुभांगी बडेकर, चित्रा लांगे यांनी 2 कमेंट्स केल्या आहेत. वैभव कुष्टे आहेत, विजया काटे आहेत, अंजली खरात, त्यानंतर रंजना डांगे, आनंद केसवानी, न्यू स्टॅनली PMB. ओके, मानसी पडवल, ते म्हणतात तू अशी बावळट म्हणते ना ते खूप छान वाटतं. कसं बावळट? असं छान वाटतं का? ओके, सो सुशीला मस्के आहेत, त्यानंतरून विजया काटे आहेत. सो मित्रांनो, हा होता आजचा भाग आणि हे होता कालचं आपलं कमेंट सेक्शन. सो तुम्हाला पण जर असं वाटत असेल की दुसऱ्या दिवशी मी तुमचं नाव अगदी आनंदाने अनाऊन्स करावं, तर चॅनलच्या खाली न विसरता तुमच्या कमेंट्स करत चला. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.